अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात किंबहुना मनसे विरोधात देखील भाजप आंदोलन करताना दिसतीये। सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ परिसरात भाजपचं हे मुका आंदोलन। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाषिक वादामुळेच या सगळ्या घडामोडी घडल्या असा भाजपचा दावा आहे। आणि याच करता भाजपचं सद्बुद्धी द्या प्रार्थनेच्या माध्यमातून हे मुका आंदोलन आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप भाषिक मुद्दा उपस्थित करत आक्रमक होताना दिसतेय। बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाजवळ भाजपचं हे काळ्या फिती लावून मुका आंदोलन सद्बुद्धी द्या म्हणत। लागवी निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय भाजपकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर हे मुका आंदोलन आहे, काही फीत तोंडाला लावलेली आहे आणि या ठिकाणी सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना असं त्यांनी म्हटलेलं आहे। अर्णव खैरे याची ज्याने आत्महत्या केलेली आहे, मराठी युवक आहे। खरं तर भाषावादावरून खरं तर त्यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाला होता, मात्र या वादातून या अर्णव खैरे याने आत्महत्या केली। यानंतर कुठेतरी राजकीय रंग या सर्व प्रकरणाला लागला असल्याचं पाहायला मिळतोय। थेट जो इशारा आहे या ठिकाणी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना ठाकरे गटाला मनसेला दिलेला आहे। काही जण या मुद्द्याचा राजकारण करू पाहत आहेत, भाषेवरून राजकारण करू पाहतात, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत। मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक जवळ आहे। एकूणच आपण थोड्या वेळापूर्वी जेव्हा अमित साटम यांचे संवाद साधला तेव्हा भाषेच्या माध्यमातून जे राजकारण होतं यावरती खरं तर हा थेट इशारा आणि सद्बुद्धी द्या ही प्रार्थना अमित साटम यांच्याकडून करण्यात येते। अगदीच या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ गणपती मंदिरा शेजारी हे मुका आंदोलन सुरू आहे। मात्र या ठिकाणाहून ते आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जातील, त्या ठिकाणी वंदन बाळासाहेब ठाकरे यांना करतील आणि यानंतर खरं तर प्रार्थना सद्बुद्धी द्या या सर्व राजकीय नेत्यांना अशी प्रार्थना करणार आहेत। या ठिकाणी अमित साटम आहेत, प्रसाद लाड सुद्धा आहेत, अतुल भातखळकर सुद्धा आहेत आणि मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सर्व बंदोबस्त आणि ही तयारी आपण पाहतो। या ठिकाणी आंदोलन सध्या सुरू आहे, कुठेतरी घोषणा देण्यात येतील असं म्हटलं जात होतं, असं सांगितलं जात होतं। मात्र हे मुका आंदोलन होतं आहे, शांततेमध्ये हे आंदोलन केलं जातं आहे। या ठिकाणी आत्ताच प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, अतुल भातखळकर असतील आणि अमित साटम आहेत ते सुद्धा आहेत। या प्रत्येकाच्या हातामध्ये एक फलक आपल्याला दिसतोय, यावरती सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना असं त्यांनी लिहिलेलं आहे। आणि मराठी भाषा किंवा भाषा हे संपर्काचं एक माध्यम आहे, संघर्षाचं नाही, अशा प्रकारचा सुद्धा एक बोर्ड या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाषावाद हा प्रकर्षाने मुंबईमध्ये तरी असेल असं एकंदरीत आजच्या या वातावरणातून पाहायला मिळते। लागवी निश्चित फार महत्त्वाचा या ठिकाणी तुम्ही मुद्दा उपस्थित केला स्वप्नील। याच अनुषंगाने मला तुम्हाला हे विचारायचं आहे की भाषिक वाद हा येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। प्रसाद लाड आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अमित साटम, प्रसाद लाड, भाजपचे अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। एकूणच महापालिका निवडणुकीत थेट विचारते हाच भाषिक मुद्दा घेऊन भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरताना दिसेल का? कारण कालच भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय अब की बार मुंबई में सो पार। नक्कीच भाषिक मुद्दा हा पाहायला मिळेल। लागवी अब की बार मुंबई में सो पार हा भाजपचा जो नारा आहे तो कुठेतरी त्यांना साध्य करायचा आहे। एकीकडे बघितलं तर विधानसभा निवडणुकी जेव्हा महाराष्ट्रामध्ये होऊ घातल्या होत्या, मुंबईमध्ये जेव्हा सुरू होत्या, त्याच दरम्यान मराठी भाषा आणि हिंदी आणि गुजराती अशा प्रकारचा एक आपल्याला वाद पाहायला मिळाला होता। मग तो मुंबई असेल, घाटकोपर असेल, इथून उपनगरामध्ये अंधेरी, बोरिवली आणि मीरा भाईंदरच्या भागामध्ये सुद्धा असेल आपण पाहिला होता, हा भाषिक वादच पाहिला होता। एकूण आता डोंबिवलीनंतर मुंबईमध्ये या दादर शिवाजी पार्कच्या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय या भाषेच्या मुद्द्यावरूनच हे खरं तर आंदोलन, मुका आंदोलन आहे। या ठिकाणी सर्व विरोधकांचं, भाजपच्या नेत्यांचं या ठिकाणी
सुरू आहे। खरं तर भाषेच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जात असल्याचं सुद्धा एकंदरीत म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण जे वातावरण गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये विशेषतः सुरू आहे की खान महापौर बनणार की अमराठी महापौर बनणार, हा सुद्धा एक कुठेतरी भाषावादातून निर्माण झालेला हा संघर्ष आहे। मात्र यामध्ये भाजपकडूनच असं सांगितलं जात आहे की भाषा ही खरं तर माध्यम आहे, संघर्ष नाही आहे। मग एकूणच आपण मगाशी जेव्हा विचारलं या आंदोलनाला, या मुका आंदोलनाला रिॲक्शन येऊ शकते, मात्र पुन्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या मुका आंदोलनाला जर महाविकास आघाडी असेल, ठाकरे आणि मनसे असेल यांच्याकडून जर प्रत्युत्तर देण्यात आलं तर या प्रत्युत्तरला पुन्हा एकदा प्रत्युत्तर जे आहे ते भाजपकडून देण्यात येईल। त्यामुळे जो वाद भाषेचा आहे तो आणखीनच वाढण्याची शक्यता आहे, आणखीनच मी तुम्हाला थांबवते। तिथं काहीशी आपण पाहतोय घोषणा दिल्या जात आहेत, तिथला आपण आवाज ऐकूया। त्यापूर्वी आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।